आज ना मी फक्त 5 मिनिटात ना हिरव्या मुगाची सुक्की उसळ बनवली आहे. आता कडधान्य म्हटलं की आपल्यासाठी खूप हेल्दी असतात. ह्याच्यामध्ये खूप अशी पौष्टिक तत्त्व असतात आणि आपल्याला खूप मस्त शरीराला हे पोषण देतात. तर आज मी छान अशी झणझणीत चमचमीत अशी ही सुक्की मोड आलेल्या मुगाची उसळ केलेली आहे. तर बनवायला सोपी आहे, खायला मात्र खूप टेस्टी आहे. तर रेसिपी नक्की बघा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भूक लागली होती म्हणून झटकेपट आज मुगाची उसळ करणार आहे. त्यासाठी मी इकडे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडंसं तेल तापत ठेवलं होतं. त्यानंतर हिरवी मिरची टाकते. आता ही मुगाची उसळ ना तुम्ही रश्शावाली सुद्धा करू शकता, वाटण वगैरे करून, आणि अशी सिंपलसुद्धा ही बनवली जाते. टमाटर, मिरची आणि कांदा हे मिक्स करून घेतलं आहे तेलामध्ये. ह्याला परतून घ्यायचं जोपर्यंत याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत. आता कडधान्य म्हटलं की सर्व प्रकारचे कडधान्य आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. भिजवलेले, मोड आलेले कडधान्य कुठलेही खा, खूप मस्त असतात आपल्या शरीरासाठी. घरामध्ये होते हिरवे मुग भिजवलेले. खायचं खूप मन झालं म्हणून भाजी केली झटकीपट आणि तुम्हाला सुद्धा शेअर केली. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान भाजी लागते याची. आता कांदा, टमाटर, मिरची परतून झाली, थोडासा याचा कच्चापणा दूर झाला की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची. हळदीने छान रंग येतो. ही भाजी तुम्ही लाल मसाल्याची सुद्धा बनवू शकता. कॅमेरा माझा पडला गेला, हे असं माझ्या सगळं नेहमी होतं. तर मला सेट करायला वेळ लागला थोडा. त्याच्यामध्ये मी हळद, गरम मसाला, धना पावडर टाकून घेतलेले आहे, कारण आपण ही भाजी हिरव्या मिरचीची करतो. हवं तर याच्यामध्ये शेंगदाणे लसूणचा कूट सुद्धा 1-2 चमचे तुम्ही टाकू शकता. सकाळी जर तुम्हाला टिफिनला घाई झाली असेल ना आणि सुचत काही नसेल आणि जर हिरवे मुग असतील ना तर रात्री फ्रीजर टाकायचे, म्हणजे छानपैकी सकाळी उसळ तयार होते. आता हे बघा, भिजवलेले मुग जे आहेत तर गावरान मुग आहेत हे आमच्या गावाकडचे. तर छान असे मुग भिजून घेतले होते. आता याला स्वच्छ पाण्याने धुवून मग आता याची उसळ बनवत आहे. कांदा, मिरची, टमाटे जे पण आपण मसाले टाकलेत त्याच्यामध्ये हे मुग जे भिजवलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. पातळ रश्श्याची पण ही भाजी होती राईस सोबत खाण्यासाठी. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा, चवीनुसार मीठ टाकून घेतलं की परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं. हे असं मीठ एकजीव करून घ्यायचं. हे मुग आहेत ना, भिजवलेले मुग असतात ना, थोडंसं मीठ आणि तेल टाकून सुद्धा असे भिजवलेले मुग ना परतून घेऊन खूप छान लागतात चवदार खायला, न भाजी बनवता सुद्धा. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं, कारण हे आपले मुग जे आहेत ना ते भिजवलेले आहेत, कच्चे आहेत, त्यामुळं ह्याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकले. आता मी याला देते 5-6 मिनटं, अधूनमधून चेक करायचं. थोडा वेळ झाला की चेक करूया. हे बघा, चांगली अशी उकळी फुटलेली आहे आणि मस्त असं खमंग झणझणीत असा हा मुगाची उसळीची तयारी होत आहे. हे असं मस्त तयार झालेली आहे. थोडा वेळ अजून द्यायचा म्हणजे आपली भाजी तयार होईल. हे बघू शकता, पूर्णपणे जो रस्सा होता तो नाहीसा झालेला आहे. छान असं ही उसळ आपली मोकळी सुटसुटीत झालेली आहे. थोडंसं पाणी टाकलं, त्या पाण्यामध्ये शिजून गेलेली आहे. तर भाजी थंड करून घेते. थोड्याशा वाफा कमी झाल्या की मग आपण याला सर्व करूया. बघू शकता, थोडीशी भाजी थंड झालेली आहे, नॉर्मल गरम आहे. आणि अशी गरमागरम उसळ खाण्याची एक मजा वेगळी असते. तर बाहेर पाऊस चालू आहे, पावसाचा आवाज सुद्धा येत असेल तर बघू शकता किती मस्त अशी ही मुगाची उसळ तयार झाली आहे खाण्यासाठी. मस्तपैकी लागते खायला आणि मला ही उसळ ना भातासोबत सुद्धा आवडते अशीच. तर चला आपण सर्व करून घेऊया. एका प्लेटमध्ये छानपैकी याला सर्व करायचं. हे बघा, किती छान अशी मोकळी अशी ही मुगाची उसळ तयार झालेली आहे. हवं तर याच्यामध्ये एक बटाटा सुद्धा उभे काप करून टाकू शकता. मस्त लागते, झणझणीत टेस्टी अशी ही हिरव्या मिरचीची मुगाची उसळ केलेली आहे. मोड आलेले मुग असतील ना तर अजूनही खूप छान टेस्ट लागते आणि मस्त झालेले आहे खाण्यासाठी. आज दुपारचं बेत केलेला आहे मुगाची उसळ आणि भाकरी वगैरे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. असं हेल्दी आणि टेस्टी खायला पाहिजे, आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं.
आणि मी तुम्हाला दाखवते मुग बघा किती छान असे नरम सॉफ्ट शिजून निघलेलं आहे, म्हणजे खाता वेळेस खूप छान वाटणार आहे. आता गरमागरम भाकरी, कांदा, लिंबू, लोणचं घ्यायचं आणि असं गावरान बेत करायचा. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली सिंपल आणि छोटीशी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा आणि मस्त राहा.